नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन माझी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी श्री टकले सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी, विषय मराठी, दिवस 18वा. या पाठामध्ये आपल्याला क्षेत्र दिलेलं आहे वाचन, कौशल्य क्षमता आहेत स्व अभिव्यक्ती आणि संबोध आहे बातमी वाचन. अध्ययन निष्पत्ती, विविध प्रकारच्या साहित्यातील संवेदनशील मुद्द्यावर आपले मत विचार व्यक्त करतात, म्हणजे तुम्हाला ते व्यक्त करायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य, वर्तमानपत्रे, बालसाहित्य, मोठे फलक इत्यादी घेऊन वाचन करतात, त्याविषयी बोलतात. रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, इंटरनेट याद्वारे पाहिलेल्या घटना स्वतःच्या शब्दात मांडतात. जाणून घेऊया. शिक्षकांनी बातम्यासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत. आता मुलांनो, तुम्हाला काही प्रश्न मी विचारणार आहे. आता तुम्ही माझ्यासोबत नाही किंवा वर्गामध्ये नाही, त्यामुळं त्याची उत्तरंही मीच देणार आहे. जसे प्रश्न 1, तुम्ही बातम्या कोठे कोठे ऐकता पाहता? आता मुलांनो, पूर्वीच्या काळी रेडिओ होता, रेडिओवरती तुम्ही बातम्या ऐकत होता. आत्ताही तुम्ही टी व्हीवरती बातम्या ऐकत असता, तसेच चित्ररूपामध्ये पाहतसुद्धा असता. त्याचबरोबर आता आपल्याकडे आधुनिक काळामध्ये मोबाईल हे साधन आलेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही बातम्या ऑनलाईन पाहू शकता आणि ऐकूही शकता. नंबर 2, बातम्या कोणत्याही विषयावर असतात? बघा, ग्रामीण भागावरती असतात, शहरी भागावरती असतात, नैसर्गिक आपत्तीविषयक बातम्या असतात, शेतीविषयक बातम्या असतात, व्यापारातील होणाऱ्या घडामोडींविषयी बातम्या असतात, शालेय शिक्षण विषयावरती बातम्या असतात, किंवा शेअर मार्केट, बाजारभाव, भाजीपाल्याचा बाजारभाव, धान्याचा बाजारभाव, त्याचबरोबर हवामान याविषयी वेगवेगळ्या विषयांवरती बातम्या असतात. नंबर 3, बातम्या का ऐकल्या पाहिजे किंवा पाहिल्या पाहिजे? मुलांनो, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये बातम्या ऐकणे, वाचणे म्हणजे आपण सुरू असलेल्या घडामोडीविषयी जाणून घेणे हा त्याचा अर्थ आहे. नक्की जगामध्ये काय चाललेलं आहे, समाजामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला बातम्यातून कळत असतं. नवीन एखादी गोष्ट घडत असते. उदाहरणार्थ आता सध्या अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे नैसर्गिक आपत्ती मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. पूरस्थिती आलेली आहे. अनेक शहरं, अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत. अनेक ठिकाणी डोंगरच्या डोंगर, कडेच्या कडे कोसळलेले आहेत. आत्ताच नवीनच एक बातमी तुम्ही पाहिली असेल टी व्हीवर, ते म्हणजे महाड तालुक्यामधील एक गाव एका मोठ्या डोंगराच्या कड्याच्या खाली गाडलं गेलेलं आहे. जवळजवळ 80 लोक त्याच्या खाली गाडलेले आहेत असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आणखीनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. जसं की मागील काही वर्षापूर्वी 2004च्या दरम्यान, 2006च्या दरम्यान आपण पाहिलं असेल की पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण इथं हे गाव या डोंगराच्या एका कड्याच्या खाली मोठ्या गाडलं गेलं होतं. अनेक माणसं मृत्युमुखी पडली होती. तशाच स्वरूपाची ही घटना महाड तालुक्यामध्ये घडलेली आहे. यावरून आपल्याला समजलं की कुठं काय चाललेलं आहे, म्हणून ह्या बातम्या ऐकायच्या असतात. याबरोबरच नोकरीविषयक काय आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. भरती प्रक्रिया, पोलीस भरती असेल, रेल्वे भरती असेल, मिलिटरी भरती असेल, अशा विविध प्रकारच्या बँक परीक्षा असतील, भरती असेल, त्याविषयी आपल्याला हे सगळं समजत असतं. याबरोबरच SSCचा निकाल असेल, HSCचा निकाल असेल, नवीन काय शैक्षणिक धोरणं असतील, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळ असेल, केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्या विषयीच्या सर्व माहिती
अपडेट्स ज्याला आपण म्हणतो, वरचेवर सर्व माहिती आपल्याला बातम्यातून मिळत असते. आणि ज्या वेळेला आपण ह्या बातम्या पाहतो त्यावेळेला आपलं जनरल नॉलेज हे वाढत असतं. म्हणून बातम्या ऐकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. बातम्यांचे उपयोग कोणते? आता पहा मुलांनो, बातम्यांचे उपयोग कोणते? शेतीविषयक बातम्या असेल, बाजारभाव दिलेला असेल, धान्याचा बाजारभाव असेल, त्याचबरोबर भाजीपाल्याचा असेल, फळांचा असेल, दुधाचा असेल, तर ह्या बाजारभावावरून आपल्याला ठरवता येतं. त्याचबरोबर कोणत्या मार्केटमध्ये, कोणत्या शहरामध्ये कोणता बाजारभाव चालू आहे त्यानुसार शेतकरी आपला माल त्या शहरामध्ये, त्या बाजारामध्ये पाठवू शकतो. हे बातम्यांवरती आपल्याला उपयोग होऊ शकतो. एवढंच नव्हे तर हवामानाचा अंदाज पाहून आपण शेतामध्ये विविध पिकांची लागवड करू शकतो, त्यावरून आपल्याला समजतं. नंबर 5, बातम्या कितपत खऱ्या किंवा खोट्या असतात असे तुम्हाला वाटते? काही बातम्या ह्या अनेक वेळा आपण पाहत असतो. आता सध्या आपण पाहतोय की आपल्या टी व्हीवरती काही सरकारी चॅनल आहेत आणि काही बिगर सरकारी म्हणजे खाजगी चॅनल्स आहेत. आणि या वाहिन्यांवरती, या चॅनल्सवरती आपण बातम्या पाहत असतो. उदाहरणार्थ दूरदर्शन ही शासकीय वाहिनी आहे आणि बाकीचे जे वाहिन्या आहेत, चॅनल्स आहेत, तर ते खाजगी आहेत. त्यामुळं प्रत्येकच वाहिनी ही बातमी खरी देईल याचं आपण खात्री देऊ शकत नाही. परंतु बहुतांश बातम्या ह्या खऱ्या असतात आणि त्या बातम्याचा आपल्यावरती परिणाम आपल्याला बऱ्याचदा झालेला पाहायला मिळतो. खऱ्या खोट्या बातम्या आपल्याला मात्र पडताळून पाहायच्या असतात किंवा पडताळून पाहाव्यात. त्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. त्यातले त्यात दूरदर्शनवरती असलेली बातमी ही खरीच मानावी लागते, कारण ती सरकारी वाहिनी आहे. अशा पद्धतीच्या बातम्या आपण जाणून घेऊ शकतो, पाहू शकतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. सक्षम बनूया. शिक्षकांनी बातमी वाचन याविषयी मार्गदर्शन करतात. जसे बातमीचे उद्देश, आवश्यकता, बातमीचे वाचन, लेखन, बातमीतील विश्वासार्हता, बातमीची प्रसारमाध्यमे, बातमीचे विषय इत्यादी बाबी सांगतात. आत्ताच तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे की बातमीचा उद्देश काय असतो, की मग लोकांना चालू घडामोडी कळाव्यात, हा बातमीचा उद्देश असतो. आवश्यकता आहे, कारण आपल्याला ह्या नवनवीन गोष्टी बातम्याद्वारेच कळत असतात. वाचन, लेखन, बातमीतील विश्वासार्हता, खरी खोटी हे पडताळून पाहणं आपलं काम आहे. बातमीची प्रसारमाध्यमं जर बघितलं तर दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, आता सध्याच्या काळामध्ये आपला मोबाईल आहे, संगणक आहे. बातमीचे विषय वेगवेगळे आहेत. शैक्षणिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, व्यापारविषयक आहे, शेती आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवरती बातम्या असतात. खालील बातमी विद्यार्थ्याकडून बारकाईने वाचून घ्यावी, त्याबाबतची अधिक माहिती वर्गात सांगावी, त्यावर वर्गात चर्चा आयोजित करावी. आता मुलांना तुम्ही माझ्या समोर नाही आहे किंवा आमच्या समवेत नाही, तुम्ही वर्गात नाही, त्यामुळं आता यावरती चर्चा ही मीच तुमच्या सोबत करतोय अशा पद्धतीने आपण करणार आहोत. बातमी दिलेली आहे पहा. एका पेपरमधली बातमी आपण इथं घेतलेली आहे. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. तुम्ही जर पेपर बघितला असेल तर त्या पेपरवरती अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात आणि ह्या बातम्या आपण वाचत असतो. बघा, कुठला बातमीदार आहे किंवा पत्रकार आहे तर आदर्श नगर, ज्या गावाचं नाव लिहिलेलं असतं, शहराचं नाव लिहिलेलं असतं, उदाहरणार्थ तिथं पुणे लिहिलं असेल तर आपण समजायचं की हा वार्ताहर कुठला आहे, पुण्याचा आहे. भोर लिहिलेला असेल तर हा वार्ताहर भोरचा आहे. अशा प्रकारचं नसरापूर लिहिलं असेल तर नसरापूरचा वार्ताहर कोणतरी आहे, त्याने ही बातमी दिलेली आहे. हे तुम्हाला यावरून समजतं. तारीख 16 तारखेच्या पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. आणि काय आहे बातमी ती वाचूया आपण. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्शनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा ही या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली.
यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा कवितांचे वाचन केले। या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले। पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी याप्रसंगी घोषित केले। विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला। अशी बातमी त्या विद्यालयामध्ये साजरा केलेल्या वाचन प्रेरणा दिनाची आलेली आहेत। आपल्याही विद्यालयामध्ये आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो दरवर्षी मुलांनो। आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये शाळा चालू नाही, त्यामुळे आपल्याला हा वाचन प्रेरणा दिन साजरा करता येत नाही, परंतु आपण मागील काही वर्ष ही सतत आपण हा दिवस साजरा केलेला आहे। वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी आपण वाचन स्पर्धांचं पण आयोजन केलेलं होतं। अशाच पद्धतीचं आयोजन केलं होतं आपण। आता या बातमीवरून आपण चर्चा करतोय। नंबर 1, कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? त्याचं उत्तर आहे APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो। नंबर 2, वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? वरील बातमी 16 ऑक्टोबरची आहे। वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? उत्तर, ग्रंथदिंडी, पथनाट्य, उत्कृष्ट वाचन स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। नंबर 4, कोणत्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? उत्तर, इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्याला उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले। अशा प्रकारे आपण ही बातमी पाहिली। आता आपल्याला पाहायचं आहे पुढच्या भागामध्ये, ते म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात, वर्तमानपत्रात इत्यादी वर्तमानपत्रे आलेल्या विविध विषयावरील उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आपत्ती इत्यादी संदर्भातील बातम्या वाचनास द्याव्यात, त्यावर चर्चा घडवून आणावी। आता मुलांना तुम्ही बातम्या वाचायच्या आहेत आणि त्यामध्ये आपसामध्ये गट करायचा तुमचा 4-5 जणांचा एक गट, आणि त्यामध्ये तुम्ही वाचायच्या आणि चर्चा करायच्या आहेत। कोणत्या विषयाची बातमी आहे, कशावर आधारित आहे, काय सांगितलेलं आहे बातमीमध्ये, हे सगळं तुम्ही त्याच्यावरती चर्चा करू शकता। आता पुढचा मुद्दा आहे कल्पक होऊया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे श्रवण वाचन करण्यास सांगावे। विद्यार्थ्यांना एखादा विषय संबंधित बातम्यांचे संकलन करण्यास सांगावे। उदाहरणार्थ क्रीडा, म्हणजे मुलांना मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही क्रीडा या विषयावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या काय करा, संकलित करून ठेवा। म्हणजे तुम्ही काय करायचे, वर्तमानपत्र घ्यायचं, वर्तमानपत्रातील कोणत्या पानावरती क्रीडाविषयक बातम्या असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही बऱ्याच वेळा क्रिकेटच्या बातम्या वाचलेल्या असतील, तर शेवटचं जे पान असतं क्रीडाविषयक बातम्या, अशा प्रकारचं जे पान असतं मुख्य पेपरचं शेवटचं पान, त्याच्यावरती या बातम्या असतात क्रीडाविषयक। त्या बातम्या तुम्ही वाचायच्यात आणि त्या कात्रण करून त्याची एकत्र संकलित करून एका कागदावरती व्यवस्थित चिकटवून वहीमध्ये चिकटवायच्यात, आणि कशाविषयी कोणती बातमी आहे, त्या बातमीमध्ये कोणाचा उल्लेख केलेला आहे, कोणाला बक्षीस मिळालेलं आहे, कोणता संघ विजयी झालेला आहे, कोणती स्पर्धा झालेली आहे, कोणत्या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे, कोणत्या खेळाची स्पर्धा झालेली आहे, याविषयीची सर्व बातमी तुम्हाला किंवा त्या बातमीविषयीची चर्चा तुम्ही त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी बातमी चिकटवलेली आहे पानावरती त्याच्या खाली लिहून काढू शकता। जसं की आपण आता पाहिलं की या ठिकाणी की कोणाचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो, हे जसे मी प्रश्न 4 काढलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सुद्धा त्या बातमीमधून काढू शकता आणि त्याची उत्तरं लिहू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला समजेल की बातमी कशा पद्धतीने वाचावी आणि त्या बातमीमधून कोणकोणत्या प्रकारे आपण माहिती मिळवू शकतो हे त्यावरून समजेल। तर या ठिकाणी मुलांनो हा पाठ 18व्या दिवसाचा संपलेला आहे सेतू अभ्यासाचा। आपण पुन्हा भेटणार आहोत याच यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन माझी शाळा। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो।